हॅलो, नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज माझी सुरुवात स्वयंपाकापासून झालेली आहे, कारण मुलांना अजून सुट्ट्या लागलेल्या नाहीत. मोठी मुलगी माझी अजून शाळेला चालली आहे, तर तिची अजून शाळा चालूच आहे. 2 ते 3 दिवस तरी अजून आहेच, त्यामुळं हे माझं रुटीन असंच राहणार आहे अजून तरी सध्या. तरी आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा मला करायची आहे, पण त्याच्या अगोदर म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा. मुलांना शाळेला पाठवल्यानंतर मग आपली जी काही देवपूजा आहे, देवघरातली बाकीची जी कामे आहेत ते दिवसभर तर चालूच राहतात. तर इथं माझा डब्बा भरून झाला आहे, भाजी आणि चपाती. तर तिचा शाळेचा टाईम झालेला आहे, त्यामुळे तिचा डब्बा भरून दिला आणि ती आता शाळेला चालली आहे. सकाळी ती 8 वाजता शाळेला जाते आणि दुपारी 3 वाजता येते, त्यामुळे तिला अगोदर डब्बाच द्यावा लागतो. त्याच्यानंतर मग आपली पूजा जी काही कामं आहेत ती नंतर करत असते मी. तर ही बघा ती शाळेला चालली आहे. तर ती शाळेला गेल्याच्या नंतर रुद्र, छोटा मुलगा रुद्र आणि त्याचे पप्पा दोघंजण दुकानला चाललेले आहेत. त्याला सुट्टी आहे सध्या, त्यामुळं मी दुकानलाच पाठवत आहे, कारण उन्हामुळे इकडं तिकडं आगाऊपणा करत फिरतो, म्हणून मी दुकानात पाठवून देते त्याला. त्यानंतर मी पूजेची तयारी चालू करते. त्यासाठी अगोदर बाहेर येते आणि आमच्या दारातच जास्वंदीचं झाड आहे, पांढऱ्या जास्वंदीचं. तर मी त्याची फुलं तोडून घेत होते. आता सध्या उन्हाळ्यात इतके फुलं येत आहेत ना याला, पण थोडंसं पाणी कमी पडत असल्यामुळं लहान लागत आहेत. असं म्हणतात की दारामध्ये पांढरी जास्वंदी असलेलं शुभ असतं, त्यामुळं मी ही जास्वंदी लावली होती. कलम आणून लावलं होतं, त्यावेळेस इतकं छोटं रोप होतं आणि आता इतकं मोठं झालं की त्याला भरपूर फुलं लागायले. 20-25 फुलं रोज ह्या झाडाला निघतात. तर मी सगळी तोडून घेत असते अगोदर. तर आतमधली फुलं तोडून झाल्यानंतर मी बाहेरच्या साईडला आले, तर मला इकडं पण फुलं दिसत होते, म्हणून मी ती पण तोडून घेतली. आणि हे स्वस्तिकच्या मोठा फुलं आहे, ह्याला पण स्वस्तिकच म्हणतात, मोठं फुल लागतं ह्याला. तर हे पण घेतले मी. आणि त्याच्या पलीकडं बघितले तर चाफ्याला पण फुलं लागले होते. छोटासाच चाफ्याचं झाड आहे, तर त्याला एवढे फुलं आले होते, म्हणून मग मी ते पण तोडून घेतले पूजेसाठी. आणि आज गुरुवारचं तर चाफ्याचे फूल म्हणजे लक्ष्मीला इतकं आवडते, म्हणून म्हणलं चला हे पण घेऊयात आपण. तर ही सगळी फुलं मी तोडून आता घरात आले आणि थोडेसे विकत आणलेले फुलं होतं ते गुलाबाचे, ते पण घेतले सगळेच एकत्र घेऊन. आता मी चालले आहे सगळी तयारी करून पूजेची वरती, कारण आमचं देवघर वरच ठेवलेलं आहे एका रूममध्ये. आम्ही सेपरेट देवघर केलेलं आहे, त्यामुळं मी वरीच घेऊन चालले. तर आता मी वरी आले आहे आणि पावडरचं पाणी टाकलं आहे थोडंसं, कारण धूळ येत आहे रोजच आणि उन्हाळा असल्यामुळं रोजच्या रोज ते धूळ पुसली तरी बरं वाटतं, नाही तर ते घरामध्ये छान वाटत नाही. म्हणून म्हटलं थोडंसं आज पावडरचं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्या, म्हणून पुसत आहे. असं म्हणतात गुरुवारी फरशी पुसू नये, पण काय व्हायले उन्हाळ्यामुळे रोज घाण व्हायले घरामध्ये, त्यामुळे रोज पुसलं तरच घर छान वाटतं, नाही तर नाही वाटत. म्हणून मी आता रोजच्या रोजच पुसून घेत आहे. जसं आपण सगळ्या घरातली फरशी पुसतो, तर देवाचंच कशाला आपण ठेवायचं, म्हणून मी हा पण भाग रोजच पुसून घेते. खिडक्या दारं उघडं राहिल्यामुळे त्याच्यातून धूळ येते आणि त्यात आमच्या घराच्या समोर रस्त्याचं नालीचं काम चालू आहे, त्यामुळं तर आणखीनच जास्त धूळ येते. त्यामुळं मी रोजच्या रोज फरशी पुसूनच घेत आहे. तर इथं माझं पूर्ण पुसून होतच आलेलं आहे आणि त्यानंतर मी देव घासायला घेतले. ही पावडर आहे चांदीची देव घासण्यासाठी प्रकारची पावडर वापरते मी. तर ही थोडी जरी अशी घासली तरी देव इतके चमकतात ना 2 मिनटातच. तर आठवड्यातून एकदा जरी पावडरने असं घासलं ना तर आठवडाभर देव चमकत राहतात, म्हणून आठवड्यातून एकदा तरी अशी पावडरने देव मी घासतच असते. तर तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये गेलात ना तर त्यांच्याकडे सुद्धा हीच पावडर दिसेल तुम्हाला. तर ते पॉलिश शायनिंग येण्यासाठी हेच पावडरचा उपयोग करतात. आता आमच्या घरीच दुकान असल्यामुळं मला माहीत आहे, म्हणून मी पण ह्याच पावडरचा उपयोग करते.
असं म्हणतात की दोन देव नसू नये, पण आमच्या घरी दोनच देव झालेले आहेत. कारण अगोदरचे सासूबाईचे आणि मला दिलेले लग्नामध्ये, त्यामुळे प्रत्येक दोनच देव झालेले आहेत. आणि आता ही दिलेली महादेवाची पिंड मला आईनं दिली होती अमरनाथला गेल्यानंतर. तर तिनं तिकडून आल्यानंतर ते चारधामचं उद्यापन केलं होतं, तर तिनं मला हे महादेवाची पिंड दिली होती. आणि हे लक्ष्मीची पण तशीच आहे, डबलच आहे. ही मी घरी घेतली होती आणि तिनं उंबरठ्याची पूजा करताना वास्तुशांतीला दिलेली होती. त्यामुळं तिची आणि माझी दोन्ही पण ही लक्ष्मीची पूजा मी असंच पूजेला ठेवलेली आहे. तर माझे इथं देव घासून झालेले आहेत आणि आज गुरुवार असल्यामुळं मी दोन्ही लक्ष्मीचे अभिषेक करून पूजा करत आहे. तर इथं मी पाणी अगोदर पाण्याने धुतलेत देव आणि त्याच्यानंतर पंचामृताने धुवायचं. त्यामध्ये दूध, दही, तूप, साखर असं सगळं घ्यायचं आणि पंचामृताने लक्ष्मीला अभिषेक करायचा. आणि अभिषेक करते वेळेस महालक्ष्मीचे मंत्र म्हणायचे. आपल्याला जे येत असतील ते म्हणायचे, किंवा कुठलाच येत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणलं तरी चालतं. कुठलाही आपल्याला जे येईल ते म्हणायचं. अभिषेक जोपर्यंत आपण करतो ना तोपर्यंत तो मंत्र म्हणत राहायचा. आणि दर गुरुवारी आपण जर अशा प्रकारे पूजा केली तरी आपल्याला घरामध्ये एकदम छान प्रसन्न वाटतं. मी दर गुरुवारी न चुकता अशीच पूजा करते. जर का आपल्याला गुरुवारी नाही जमलं, एखादी अडचण आली असेल, तर शुक्रवारी जरी असा अभिषेक केला तरी चालेल. मी तरी दोन्ही दिवशी असा अभिषेक करते. गुरुपुरुषामृताच्या दिवशी, पौर्णिमेला, अष्टमीला किंवा दर गुरुवारी, शुक्रवारी अशा प्रकारचा अभिषेक केला तरी घरामध्ये चांगलं असतं. तर इथं माझं अभिषेक करून झालेला आहे आणि आता मी हे नवीन वस्त्र अंतरलेलं आहे. तर आता ही लक्ष्मीची पूजा करत आहे मी कलश तांब्या. तर ह्यामध्ये कलशामध्ये पाणी घालायचं, त्यावर नारळ ठेवायचा आणि कलश तांब्या ठेवून त्यावर मुखवटा ठेवून असं मी पूजा करते. तर हे पाणी रोजच्या रोज बदललात तरी चालतं आणि आठवड्यातून गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी असं बदललात तरी चालेल. पण मी तर हे पाणी रोजच बदलते. एकतर काय होतं, उन्हाळा चालू असल्यामुळे ते नारळाला पाणी पोहोचत नाही, म्हणून रोजच्या रोज जर त्यामध्ये पाणी ओतलं तरी चालतं. जर तुम्हाला असा मुखवटा ठेवून पूजा करायची नसेल तर नुसता कलश तांब्या आणि नारळ पण पूजा करू शकतात. पण मी पहिल्यापासून अशीच पूजा केलेली आहे, त्यामुळं तशीच. तर आपला दिवाळीमध्ये पूजा केलेला नारळ असतो ना, तो वर्षभर जरी ठेवला तरी चालतो. आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा पूजेचा नारळ असतो तो पण ठेवला तर चालतो. असा दोन्हीपैकी कुठलाही ठेवला तरी पूजेला चालतो. एखाद्या गुरुवारी किंवा शुक्रवारी जरी एक नारळ आणून कलश पूजा स्थापन केली तरी चालते. पण घरामध्ये कलश पूजा केलेली शुभ असतं, म्हणून मी तर कायम अशी पूजा करत आलेली आहे. तर आता मी इथं सगळे देव ठेवत आहे एक एक करून. वरती अंबाबाईची मूर्ती आहे, त्याच्या साईडला महादेवाची, नंतर खंडोबाची, त्याच्या साईडला विठ्ठल रखुमाईची, आणि त्यानंतर असं एक एक करत खाली सगळे देव ठेवत आहे मी. तर इथं एका प्लेटमध्ये कासव ठेवलेला आहे, त्यामध्ये पाणी ओतत आहे. कारण कधीही कासव पाण्यातच ठेवतात, म्हणून मी पण पाण्यातच ठेवत आहे. तर इथं मी विभूती घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून थोडंसं ओलं करायचं आणि ते पेस्ट करून महादेवाला लावायची, म्हणजे तो गंध चांगला बसतो, म्हणून मी तर अशीच लावते. तर हा इथं माझा गंध कालवून झालेला आहे आणि आता महादेवाची पिंड घ्यायची, त्याला कडनी 7 टिपके लावायचे, त्याच्यानंतर वरती 1 आणि समोर 3 असे 11 टिपके मी लावत असते.
तर सगळ्या महादेवांच्या पिंडीला मी अशाच प्रकारचा पांढराच गंध लावून घेते, कारण कुंकू लावत नाही असं म्हणतात ना, म्हणून मी सगळ्याच महादेवांना पांढरा गंध लावून घेते. तर इथं या दोन्ही पिंडीला मी गंध लावलेला आहे आणि वरती महादेव पार्वतीची जी पिंड आहे ना, त्याला पण गंध लावायचा होता, म्हणून मी तिथं पण लावून घेतले. आणि आता कुंकू आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून मिक्स पाणी टाकायचं थोडंसं आणि ओलं कालवून घ्यायचं ते सगळं पूर्ण असं, कारण कोरडं कुंकू लागत नाही म्हणून मी तरी थोडंसं पाणी टाकून ओलं करूनच लावते. दिसायला पण छान दिसतं आणि ते घट्ट पण देवाला लागलं पण जातं, म्हणून मी असंच कालवते. आणि हा तसा गंध कालवलेला कुंकू मी देवाला लावून घेते. तर इथं मी पहिलं महालक्ष्मीला लावून घेतलं, त्याच्यानंतर अंबाबाईला, त्यानंतर पार्वती आणि त्याच्यानंतर खंडोबा. तर एक एक करून मी सगळ्याच देवांना कुंकू लावून घेत आहे. तर इथं मी सगळ्या देवांना कुंकू लावून घेतलेलं आहे आणि आता फुलं घालत आहे सगळ्या देवांना. तर इथं महादेवाला पांढरे फुलं घातले आणि बाकीच्या देवांना गुलाबाची, शेवंतीची, सगळ्या प्रकारचे फुलं सगळ्या देवाला घातले. तर इथं सगळ्या देवांना फुलं घालून झाली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की गणपतीची पूजा राहिली. मग त्यानंतर मी गणपतीची पूजा केली, त्याला पण कुंकू लावले, अक्षता लावल्या आणि फुलं घालून त्या गणपती बाप्पाची पण पूजा करून घेतली. मी अक्षता दाखवत आहे तुम्हाला, तर त्या मी महादेवाला वाहते रोजच. दोन्ही महादेवाच्या पिंडीवर मी अक्षता वाहून घेतल्या आणि त्यानंतर पाण्याचा तांब्या भरून ठेवला आणि साखरेचा नैवेद्य पण दाखवून घेतला. तर त्याच्यानंतर ते पुढच्या बाजूस रांगोळी काढायची राहिली होती, तर ती अगोदर मी ओल्या कपड्यांना ते पुसून घेतलं पूर्ण. तर रांगोळी तर काही मी जास्त नाही काढत, फक्त गाईचे पावलं, स्वस्तिक आणि 2 लक्ष्मीची पावलं असं एवढीच रांगोळी काढते. तर हे तिन्ही रांगोळीचे शुभचिन्ह मानले जाते, त्यामुळे मी तिन्ही पण रांगोळीचे असंच काढून घेते. रोज वेगळे काढते, पण शक्यतो गुरुवारी, शुक्रवारी अशीच स्वस्तिक, गाईची पावलं काढून घेते. तर इथं मी ताटलीमध्ये आरत्या घेतलेल्या आहेत आणि तुपाच्या वाती घेतलेल्या आहेत. दर गुरुवारी आणि शुक्रवारी आपण तुपाच्या वाती घरामध्ये लावल्यानंतर एकदम शांत, प्रसन्न वाटतं आणि लक्ष्मीला तूप लावल्याने चांगलं असतं, म्हणून मी असंच लावते. तर इथं माझी पूर्ण पूजा करून झालेली आहे आणि मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी आले आहे बाहेर. तर इथं माझी उंबरठ्याची पूजा करायची राहिली होती, म्हणून मी पूजा करायला आले आहे इकडं. तर असं तर मी रोजच उंबरठ्याची पूजा करते, पण फक्त हळदीचं लेपन आपण गुरुवारीच लावतो ना, म्हणून त्यामुळे मी पण आज गुरुवार आहे म्हणून हळदीचं लेपन लावून घेत आहे. रोज नुसतं हळदी कुंकू लावून फुलं वाहत असते आणि दर गुरुवारी फक्त हळदीचं लेपन लावते. हे काय मी अगोदर करत नव्हते, पण आत्ता थोड्या दिवसापासूनच चालू केलं, पण मला पण इतका छान अनुभव आला आहे आता, म्हणून मी पण तुमच्याशी शेअर करत आहे. अगोदर मी रोज साधीच पूजा करून घ्यायचे हळदी कुंकू लावून, पण आता अशात मला अनुभव आल्यानंतर मी दर गुरुवारी चालू केलेलं आहे अशी पूजा करायला. आणि खरंच तुम्ही पण करून बघा, इतकं छान अनुभव येतो ना.
मी पहिल्याच फक्त नियमाने तुपाच्या वातीचं आरती करायची, पण आता जसं मला हे माहिती झाले तसं तेव्हापासून मी हे पण करत आहे. घरामध्ये तुपात भिजवलेल्या 2 फुलवाती न चुकता रोज संध्याकाळी आपल्या देवासमोर लावायच्या. इतका छान अनुभव येतो ना, तर मी ज्या गोष्टी करत आहे त्याच तुम्हाला सांगत आहे. मला अनुभव आल्यानंतरच मी तुम्हाला त्या गोष्टी सांगत आहे. आणि इथं माझी पूजा करून झालेली आहे. हळदी कुंकू वाहून, अक्षता, फुलं, धूप दाखवला आहे आणि आता मी आरती करून ओवाळून घेते आणि त्यानंतर मग तुळशीची पूजा राहिलेली आहे तर ती पण करून घेते. तर आता मी इथं एका प्लेटमध्ये महादेवाची पिंड ठेवलेली आहे आणि त्याच्यावर पाण्याने पिंड धुवत आहे, कारण की ती पाणी जर खाली गेलं तर आपले त्याच्यावर पाय पडतात आणि देवाच्या धुतलेल्या पाण्यावर आपले पाय पडणे चांगले नाही. म्हणून मी काय करते, एका प्लेटमध्ये महादेवाची पिंड घेऊन धुते आणि ते पाणी मग झाडाला घालून टाकते. तर इथं मी महादेवाच्या पिंडीची पूजा करून घेतलेली आहे आणि आता तुळशीची पूजा करून घेते. तर इथं मी पहिल्यांदा पाणी घातलं तुळशीला आणि त्याच्यानंतर थोडंसं दूध घालते, कारण दर गुरुवारी थोडं तरी तुळशीला दूध घातलेलं चांगलं असतं. थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. आणि त्यानंतर आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून आरती करून घ्यायची. तर माझी ही सगळी पूजा करायला मला 2 ते 2.5 तास लागतात. देवाची पूजा करून बाहेरची तुळशीची पूजा करायला एवढा वेळ लागतो. आणि आता वाजलेले असतील अंदाजे 10:30 ते 11, कारण मी 8:30ला वरती गेलेली होती पूजा करायला आणि 10:30 ते 11 वाजत असतील. आता 2 ते 2.5 तास लागतात एवढी जर पूजा करायचं म्हणलं तरी. तरी तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथंच मी व्हिडिओचा एंड करते. बाय.